अनपेक्षित भाग 6. तुम्हा सगळ्यांना मीच दोषी वाटत असेल तर मी काही दिवस मामा मामींकडे जाते, कारण मी स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करू तेच कळत नाहीये. नेहा रडकुंडीला आली होती. त्याची काही गरज नाहीये. कुणी कुठं जाणार नाही. सुलक्षणा, कळतंय का तुला? घरातल्या गोष्टी घरातच राहिल्या पाहिजेत, जयवंतराव म्हणाले. हो, पण मग ही नेहा आल्यापासूनच का आपल्या विक्रांतला असा त्रास होतोय? सुलक्षणाबाई म्हणाल्या. एकदा सांगितलेलं कळत नाही का? हा विषय उगीच उगाळू नका. उद्या मयंकला बोलवा आणि तो जसं म्हणेल त्याप्रमाणे करा. आता पुन्हा यावर चर्चा नको, जयंतराव म्हणाले. नेहा रडतच तिच्या खोलीत निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी जयंतराव सभेसाठी निघाले तेव्हाच मयंक घरी आला. बघा तुमच्या मित्राला काय झालं ते, आणि जे काही करायचं ते घरीच करा. बाहेर याची वाच्यता नको, कळलं? जयंतराव मयंकला म्हणाले. म्हणजे मला काही कळलं नाही. आता काकूंचा फोन आला म्हणून लगेच इथं आलो. काय झालं? विक्रांतला बरं नाहीये म्हणे, मयंक म्हणाला. हो रे, आजकाल रात्री दचकून उठतो, ओरडतो. भास होतात की स्वप्न पडतात त्याला तेच कळत नाही, सुलक्षणाबाई म्हणाल्या. काका काकू, तुम्ही म्हणत आहात त्यावरून असं वाटतंय की विक्रांतला मनोरोग तज्ज्ञांची जास्त गरज आहे. म्हणजे मी स्पष्टच बोलतो, मी यातला काही तज्ज्ञ नाहीये. मी जुजबी औषधी सुरू करू शकतो, पण आपल्याला मनोरोग तज्ज्ञांची गरज लागेल, मयंक म्हणाला. तुम्ही तुमच्या लेवलवर बघा काय करायचं ते. विक्रांतला कुठं बाहेर नेऊ नका आणि बाहेरचा कोणी डॉक्टर घरातही बोलावू नका. लोकसभेच्या निवडणुका आहेत यावेळी. मागच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी पण ह्या कार्ट्यानं गोंधळ घालून ठेवला होता. यावेळी मात्र माझा आणि माझ्या पक्षाच्या इब्रतीचा सवाल आहे. ही निवडणूक जिंकणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कळलं? जयंतराव जाता जाता मयंकसोबत बोलून गेले. विक्रांत कुठं आहे? मला त्याच्यासोबत बोलायचं आहे, मयंक सुलक्षणाबाईंना म्हणाल्या. आमच्या खोलीत आहे, तुम्ही दोघं तिथंच बसून बोला. मनीषा, मयंकसाठी चहा नाश्त्याचं बघा, सुलक्षणाबाई मयंकला त्याच्या खोलीत नेत म्हणाल्या. विक्रांत होईल ना रे ठीक? सुलक्षणाबाईंनी मयंकला विचारलं. हो काकू, मला गरज वाटली तर मी दुसऱ्या डॉक्टरची मदत घेईलच. काळजी करू नका. विक्रांतचं तुमच्या कुणाचं नाव समोर येणार नाही, मयंकनं सुलक्षणाबाईंना आश्वस्त केलं. मयंकनं बराच वेळ विक्रांतसोबत एकांतात गप्पा केल्या. त्याच्यासोबत बोलून त्याला औषधी सुरू केले. थोड्या वेळानं विक्रांत गाढ झोपी गेला. काकू, काही औषधी सुरू केली आहेत. बघू किती फरक पडतो. विक्रांतच्या मनात कशाबद्दल भीती बसली आहे का हे जाणून घ्यावं लागेल. काही अडचण असेल तर मला कळवा, मी लगेच येतो. जाता जाता मयंक नेहाकडं बघून गेला. नेहा पटकन आतल्या रूममध्ये निघून गेली. सुलक्षणाबाईंच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. 4-5 दिवस झाले. विक्रांतचं विचित्र वागणं वाढतच चाललं होतं. नेहा आणि विक्रांत सोबत असले की काहीतरी विचित्र घटना घडतच होत्या. सुलक्षणाबाई सतत विक्रांतच्या सोबतच राहत होत्या. जयंतराव रोज फोनवर विक्रांतची चौकशी करत होते. एक दिवस विक्रांत खूप घाबरला. सुलक्षणाबाई त्याच्यासाठी पाणी आणायला आत जात होत्या. नेहानं त्यांना थांबवलं आणि स्वतः पाणी आणायला जाऊ लागली. नेहा, तू थांब, मी आणते पाणी. माझा तुझ्यावर विश्वास नाहीये, सुलक्षणाबाई म्हणाल्या. मनीषाताईंना सोबत नेते हवं तर. पुन्हा मी इथं थांबले आणि विक्रांतला काही त्रास झाला तर तुम्ही म्हणाल की माझ्यामुळेच झाला. खरं तर घरात रोजच माझ्यावर विचित्र आरोप होत राहतात.
इथं क्षणभरही राहायची माझी इच्छा नाहीये, पण त्या दिवशी सासरेबुवा म्हणाले म्हणून मी थांबले. नेहा चिडून बोलून गेली. मनीषा तिच्या मागच गेली. नेहानं फिल्टरच्या पाण्यानं ग्लास भरला. माझ्या भावनांना कुठंच किंमत नाहीये, हो ना? विक्रांतला त्रास होतोय, मान्य आहे. पण माझं काय? किती स्वप्न उराशी बाळगून मी माझ्या संसाराला सुरुवात केली होती. माझ्या डोळ्यांसमोर त्या स्वप्नांची राख होते आणि मी काहीच बोलायचं नाही, काहीच नाही करायचं. मनीषाताई, एकदा माझ्या जागेवर स्वतःला ठेवून बघा. नेहाच्या डोळ्यात पाणी होतं. नेहा, काळजी करू नको, सगळं नीट होईल. आईंच्या बोलण्याकडं लक्ष देऊ नको. एवढा तरणाटाठा मुलगा असा विचित्र वागतोय तर त्यांनाही त्रास होणारच ना. तू आराम कर थोडा वेळ. रात्रभर जागीच होतीस ना. मनीषा पाण्याचा ग्लास घेऊन गेली. विक्रांतनं पाणी प्यायला ग्लास तोंडाजवळ नेला आणि जोरात ओरडून ग्लास फेकून दिला. ग्लासमधलं पाणी लाल रंगाचं झालं होतं. मी तर ग्लास बघून घेतला होता, कचराही नव्हता त्यात, मग पाणी कसं काय लाल झालं? मनीषासमोरही आता प्रश्न पडला होता. एक एक घटना अशाच घडत होत्या. मयंकच्या औषधानं फारसा काही फरक पडत नव्हता. विक्रांतचं वागणं दिवसेंदिवस विचित्र होत चाललं होतं. एक दिवस सकाळीच दारावरची बेल वाजली. सुलक्षणाबाईंनी दरवाजा उघडला. शेवंते. समोर आपल्या जिवलग मैत्रिणीला बघून सुलक्षणाबाई त्यांच्या गळ्यातच पडल्या. सुलक्षणा, अगं काय हे, अशी का रडते? शेवंताबाई त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. आई, तुम्ही आणि मावशी माझ्या रूममध्ये बसा गप्पा करत. मनीषा त्या दोघींना आत घेऊन गेली. शेवंते, काही कळायला मार्ग नाही ग. असं वाटलं विक्रांतचं लग्न होऊन तो त्याच्या संसाराला लागला की मी मोकळी होईल, पण सगळं विपरीतच घडत आहे. सुलक्षणाबाईंनी घडलेल्या सगळ्या गोष्टी शेवंताबाईंना सांगितल्या. काय सांगते सुलक्षणा? विक्रांत कुठं आहे मग आता? शेवंताबाईंनी विचारलं आणि सुलक्षणाबाई त्यांना विक्रांतच्या खोलीत घेऊन गेल्या. विक्रांतची अवस्था बघून त्या देखील गलबलून गेल्या. सुलक्षणा, एक उपाय आहे यावर, शेवंताबाई म्हणाल्या. कसला उपाय? विक्रांत ठीक होईल ना त्या उपायामुळं? सुलक्षणाबाई म्हणाल्या. शेवंताबाईंनी त्यांना उपाय सुचवला. ह्यांना कळलं ना तर आम्हाला हाकलून देतील घरातून. सुलक्षणाबाईंनी त्यासाठी नकार दिला. अगं, जान जवान पोरगं आहे तुझं, त्याचा काही तर विचार कर, शेवंताबाई म्हणाल्या. अगं, लग्नाच्या वेळी ह्यांनी कुंडलीही बघू दिली नाही, आता हे असलं काही करू देतील का? सुलक्षणाबाई म्हणाल्या. आमदार साहेबांना कशाला सांगायचं, ते तसेही दौऱ्यावरच असतात, आज मुंबईत तर उद्या दिल्लीत, शेवंताबाई म्हणाल्या. पण त्यांना दुसरीकडून कळालं तर? नकोच, राहू दे, मला नाही पटत हे, सुलक्षणाबाई म्हणाल्या. कुणाला काही कळणार नाही. बघ, तुझा मुलगा तुझ्या हातातून चालला जाईल, शेवंताबाई म्हणाल्या. तुला सांगू शेवंते, अगं डॉक्टर, गोळ्या, औषधं सगळं सुरू आहे ग, पण माझा विक्रांत काही बरा होईना, सुलक्षणाबाई म्हणाल्या. म्हणूनच म्हणते, मी सांगितलं ते कर, शेवंताबाई म्हणाल्या. पण सुलक्षणाबाईंना परत प्रश्न पडला. आता पण बिन काही नाही, काही गोष्टी असतात. एकदा घडलेल्या सगळ्या घटना आठव. मी तुला जे काही सांगितलं आहे त्यानं झाला तर फायदाच होईल, नाहीतर जो विक्रांतला त्रास व्हायचा तो तर होतच आहे की, शेवंताबाई म्हणाल्या. नाही हो करत विक्रांत आणि त्याची तब्येत पाहता शेवटी सुलक्षणाबाई शेवंताबाईंचं म्हणणं ऐकायला तयार झाल्या. दुपारी शेवंताबाई घरी निघून गेल्या. संध्याकाळच्या वेळी दारावरची बेल वाजली. मनीषा दार उघडायला गेली. समोरच्या व्यक्तीला बघून
मनीषाच्या तोंडून पुढं शब्दच फुटला नाही. शेवंताबाईंनी काय उपाय सुचवला असेल? त्या उपायानं विक्रांतला खरंच बरं वाटेल का? संध्याकाळी दारावर कोण आलं असेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ऐकत रहा रहस्यकथा अनपेक्षित. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागाच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.